ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीनं मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि यशस्वितांचा सत्कार समारंभ राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि यशस्वितांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मुस्लिम समाजातील तरुणांनी आपल्या समाजातील यशस्वी गुणवंतांचा आदर्श घेताना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तयारी करावी असं आवाहन केलं। मुस्लिम समाजाच्या उन्नतीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली। त्यानिमित्तानं मुस्लिम समाजाला एक ऐतिहासिक वारसा लाभला असून समाजानं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाकडे येण्याचं आवाहन त्यांनी केलं। असं म्हणायला मला वाटतं हरकत नाही आणि म्हणून ओबीसी संघटनेच्या माध्यमातून रफिक भाई तुम्ही हा उपक्रम हातामध्ये घ्या की मॅक्झिमम यातली मुलं ही पुढं शिक्षणामध्ये कशी येतील यासाठी आपण प्रयत्न करूया। एखादा गरीब असेल त्याला मदत करण्याची भूमिका आपण घेऊया। अनेकांना आपण फी माफी देत असतो, अनेकांना आपण शिक्षणासाठी मदत करत असतो। तसं यातल्या देखील मुलींनी जर पुढं शिक्षण घ्यायचं असेल, घरची परिस्थिती नसेल तर आम्ही सगळी मदत करायला तयार आहे, परंतु शिक्षण थांबवू नका। 10वीचा सत्कार म्हणजे फुल स्टॉप नाही, तर तो कामा आयुष्यातला पुढं आपल्याला आपलं आयुष्य पुढे घेऊन जायचं आहे। हा प्रयत्न आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावा लागेल अशी माझी विनंती आहे। यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांनी सच्चर समितीच्या अहवालानुसार राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत मुस्लिमांचा साक्षरता दर आणि शैक्षणिक प्रगती कमी असल्याचं सांगत समाजानं मुख्य प्रवाहात येण्याची गरज व्यक्त केली। या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे चेअरमन MB शेख, पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, न्यायाधीश तन्वी शेख, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे जिल्हाध्यक्ष रफिक शेख, शहराध्यक्ष बापू मुल्ला, प्राध्यापक तौहीद मुजावर, बाबासाहेब शेख, तजमुल फनीबंद, जुबेर काझी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।